जय साटेलबेड सरपंच आज आमच्या इथे साटेलीबेडशी खालच्या बाजारमध्ये पानन रस्ता मोजणीचा कार्यक्रम होता। आज तो सकाळी 11 वाजल्यापासून चालू झाला होता। आता साधारण 2 वाजलेले आहेत। तर इथे जेव्हा पानन रस्ता मोजणीसाठी जेव्हा आलो तेव्हा इथल्या ग्रामस्थांनी म्हणजे या वाडीतल्या ज्या ग्रामस्थांनी मला जे सहकार्य केलं ते अत्यंत चांगल्या प्रकारे केलं आणि इथे कुठल्याही वादविवाद न होता एकमेकाच्या सहकार्याने आणि आता आपली मोजणी झालेलीच आहे। तर त्या जिथे जिथे आम्हाला काही अडचणी असतील तर त्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या वतीने मी या इथल्या ग्रामस्थांना विनंती करते की आपल्यातच आपण ते सगळ्यांनी मिळून एकमेकाच्या सहकार्याने जिथे काय थोडंसं मागे पुढे होतं तर एकमेकाच्या सहकार्याने त्या दोन्ही बाजूच्या ग्रामस्थांनी एकमेकाला सहकार्य करावं आणि सगळ्यांनी मला असं सहकार्य करून जे आज चांगल्या प्रकारे मोजणी कशी होते तर आज खूपच छानच कार्यक्रम झाला आणि सगळ्यांच्या वतीने मी सगळ्या ग्रामस्थांचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद। साटेलीबेडशी ग्रामस्थांची बऱ्याच दिवसांपासून ह्या पाणंद मोजणीची जी मागणी होती ती ग्रामपंचायतच्या वतीने आज आम्ही पूर्ण केलेली आहे। रस्ता हा विकासाचा मार्ग असतो आणि प्रत्येक ग्रामस्थाला रस्ता आवश्यक असतो। आता मोजणी तर झालेली आहे पण जर कुठे मॅडम म्हणाल्या सरपंच मॅडम त्याप्रमाणे कुठे जर कमी जास्त होत असेल ॲडजस्टमेंट करावी लागत असेल थोडं मागे पुढे यावं लागत असेल ग्रामस्थांनी तर सगळ्यांनी सहकार्य करावं जेणेकरून हा आता पक्क्या रस्त्यामध्ये आपण याचं रूपांतर करून खऱ्या अर्थाने लोकांना याचा वापर करता येईल तरच त्या मोजणीला अर्थ निर्माण होईल। कारण फक्त मोजणी केली आणि मग आम्ही निघून गेलो सर्वेअर निघून गेले आणि आहे त्या परिस्थितीत रस्ता राहिला तर त्याचा काही उपयोग होणार नाही। ग्रामस्थांनी आम्हाला जे आता जे सहकार्य केले ते सहकार्य यापुढेही दाखवावं जेणेकरून ग्रामपंचायतच्या वतीने आराखड्यामध्ये काम समाविष्ट करून काम करण्यासाठी सुलभ होईल। सगळे उपस्थित राहिलात आणि ग्रामपंचायतला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार।